निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणं शक्य, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं खळबळजनक वक्तव्य. व्हीव्हीपॅट जोडलं गेल्यामुळे आता ईव्हीएम स्वतंत्र राहिलं नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या ईव्हीएम मुद्द्याला दिलं समर्थन. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शरद पवार, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक. मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे निकष बदलले जाण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर. मुख्यमंत्री येत्या 2 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार. बैठकीमध्ये आरक्षणासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार. 20 जानेवारीला 10 लाख वाहनं मुंबईत येतील, मनोज जरांगे पाटलांचा दावा. जरांगेंच्या दाव्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता. जरांगे यांच्यावर मुंबईला येण्याची वेळच येणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं नांदेडमध्ये भाष्य. 20 तारखेपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार असल्याचा महाजनांना विश्वास. जरांगे पाटील यांचा 20 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा. हा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा आरोप. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी समाज आक्रमक. मागणीसाठी 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करण्याची भूमिका. महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून जुन्नरमधून सुरुवात. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती असणार. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी संघर्ष यात्रा निघणार. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता. जामीन आणि शिक्षेला स्थगिती यावर मंगळवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद. आज जामिनावर निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चंद्रपूर दौऱ्यावर. राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शिंदे उपस्थित राहणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली सुरू. सत्ताधारी महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटात जागा वाटपावरून रस्सीखेच. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी. लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्याच अजित पवार गटाला मिळायला हव्यात, मंत्री छगन भुजबळांची मागणी. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा. पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवू, धंगेकरांचं वक्तव्य. भाजपकडून आगामी निवडणुकांमध्ये कसब्यात पुन्हा हेमंत रासनेंना संधी मिळण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे संकेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर्स. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदाराचा उल्लेख. विधान परिषदेतील आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील नोटीसीला उत्तर द्यायला अजित पवार गटानं मागितला वेळ. हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी आमदारांना 8 दिवसात उत्तर सादर करण्याची बजावली होती नोटीस. अजितदादा गटामध्ये नवाब मलिकांसाठी अजून ग्रीन सिग्नल नाही. नुकतीच नवाब मलिकांनी घेतली होती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट. राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण तापलेलं असताना आशिष शेलारांनी संजय राऊतांना डिवचलं. राम मंदिर आंदोलनाशी राऊतांचा काय संबंध, शेलारांचा सवाल. जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टरेट पदवीचा सन्मान. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिली डॉक्टरेट. अंधेरी आणि वसईच्या हवा गुणवत्ता निर्देशांकांमध्ये मंगळवारी मोठी घट. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 95 तर वसई पश्चिम इथे 84 इतका AQI नोंदवला. नव्या वर्षाचं स्वागत हलक्या पावसानं होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात थंडी आणि पाऊस असा राहण्याचा अंदाज. मुंबईमध्ये आढळले कोरोनाचे 19 रुग्ण. 2 रुग्णांवर उपचार सुरू. कोरोना रुग्णांचा राज्यातला आकडा 37 वर पोहोचला. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या पाठोपाठ आता हिंगोलीमध्ये सुद्धा कोरोनाचा रुग्ण आढळला. जिल्ह्यात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 2 रुग्णांवर उपचार सुरू.
जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची भेट. आज निर्णय न झाल्यास स्मार्टचे डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार. 3 जानेवारी 2024ला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात महामोर्चा. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतन श्रेणी सुधारावी अशा मागण्या. 31st साठी मध्य रेल्वेच्या 4 स्पेशल लोकल धावणार. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा फायदा. 31 डिसेंबरला 4 स्पेशल रेल्वे चालणार. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील 10 रेल्वे स्थानकांमध्ये IP बेस्ड सेंट्रलाइज्ड अनाउन्समेंट प्रणाली लागू. 10 स्थानकांमध्ये शहाड, टिटवाळा, आंबिवली, खडोली या स्थानकांचा समावेश. धमकीद्वारे शक्तिकांत दास आणि निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी. RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवण्याचीही धमकी. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण लांबणीवर पडण्याची चिन्ह. जानेवारी अखेर पारबंदर सागरी सेतूची एक मार्गिका खुली होण्याचा मार्ग आता लांबणीवर. मुंबई महानगरपालिकेकडून मराठी पाट्यांसंदर्भात अंमलबजावणी. 2000 पेक्षा जास्त दुकानं आणि आस्थापनांवर अजूनही कारवाई नाही. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या फेलोशिपसाठीच्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं परीक्षा रद्द. जानेवारी महिन्यात पुन्हा पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे परीक्षा होणार. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये नावेतून प्रवास करत नदी प्रदूषण मुक्त करण्याची भाविकांची मागणी. हरिनामाचा गजर करत केलं समाज प्रबोधन. नेरूळ उरण रेल्वेचं काम पूर्ण. प्रवासी अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. मेट्रोसारखी उरण रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. नव्या वर्षात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार. दर 10 मिनिटांनी स्टेशनवरून मेट्रो सुटणार. 1 जानेवारीपासून नवी पद्धत लागू होणार. एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये ऑनलाईन तिकीट मशीनचा वापर केला. मात्र नंदुरबारच्या सातपुड्यात डोंगरामध्ये मशीन नेटवर्क विना निष्क्रिय. लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवास वेळेत बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून मिशन रफ्तार हाती. नवीन वर्षात गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम हाती घेणार. घर वेळेत न देण्यासह विविध तक्रारींसाठी महारेराकडून 1000 पेक्षा जास्त प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांना 736 कोटींचा दंड. आतापर्यंत 137.74 कोटींची वसुली. मुंबईतल्या घरांच्या बाबतीत म्हाडाकडून मोठा निर्णय. ताबा दिल्यानंतर 5 वर्षासाठी बिल्डरकडेच दायित्व राहणार असल्याचं म्हाडाकडून स्पष्ट. बिल्डरची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवा नियम लागू. मुंबई विमानतळावर डोशाची किंमत वाढली. प्रवाशांना मोजावे लागणार तब्बल 600 ते 650 रुपये. मुंबई उच्च न्यायालयाची CBIला चपराक. काही बंधनं टाकून रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास न्यायालयाची परवानगी. खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी अमरावतीमध्ये शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन. इरविन चौकात भाजप विरोधी निदर्शनं. पंतप्रधान मोदींना हरवणं एवढा एकच उद्देश इंडिया आघाडीचा आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची टीका. NDA आघाडी राजकारणापेक्षा देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं कराड यांचं वक्तव्य. वंचितला सोबत न घेऊन इंडिया आघाडी फक्त वंचितांसोबत असल्याचं भासवते. सुजय विखेंची इंडिया आघाडीवर टीका. प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणं हा इंडिया आघाडीसाठी घात ठरणार असं भाकीत. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी उपनगराध्यक्षांसह युवासेना उपजिल्हा प्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधील तरुण आता आक्रमक. नांदेडच्या कामठा गावात दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला गेलेल्या भाजप आमदाराला तरुणांनी हाकलले. लातूरच्या रेणापूरमध्ये 22 डिसेंबर रोजी मनोज जरांगेंची सभा उशिरा सुरू झाल्यानं पोलिसांची कारवाई. आयोजकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात विक्रमी उलाढाल. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल. 3000 पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल. जालन्याच्या गोलापांगरी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतील 50 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड अज्ञातांनी फाडले. जालना जिल्ह्यातील 13 गावांशी संबंधित जुने रेकॉर्ड असल्याची माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक धान्य खरेदी केंद्रांमध्ये बारदाना न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल. तुटपुंजा किमतीत शेतकरी खासगी दुकानात धान्य विकत असल्याचा प्रकार उघड.
नंदुरबार बाजार समितीत आवक कमी झाल्यानं लसणाचे भाव गगनाला भिडले. नंदुरबार बाजार समितीत लसणाला तब्बल 450 रुपये किलोचा भाव. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, तर शेतकऱ्यांनी पिकवलेलं पांढरं सोनं वेचणीला मजूर मिळत नसल्याचं चित्र. नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण. सरासरी 95,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी. गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग पिकाचा समावेश. धुळ्याच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा आज मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण. धुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यानं धुळेकरांना 2 दिवसात पाणी मिळणार. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अल्पसा पाणीसाठा, त्यामुळे शहरवासियांना मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता. बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून कडाक्याची थंडी. सर्दी, खोकला, घसा, थंडी, तापाचे नागरिक वाढले. बारामती शहरातील यशवंतनगर भागात खड्ड्यांचं साम्राज्य. वारंवार पालिकेला सांगूनही नगरपालिका कार्यवाही करत नसल्यानं नागरिकांचा संताप. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघातांची मालिका सुरूच. शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. गोंदियाच्या सालेकसा इथं अक्षता कलशाचं वाटप. सालेकसा तालुक्यात 108 गावात कलशांचं वाटप करण्यात आल्याची माहिती.